नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। मी प्रीती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माझं छोटंसं डेली रुटीन मी शेअर करणार आहे आणि आपलं पार्लरचं काम कुठपर्यंत आलं ते पण सांगणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये काही ताईंनी कमेंट्स केलेले आहेत की हेअर ऑइल कसं ऑर्डर करायचं, तर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर नंबर देऊन देते। ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तिथं ऑर्डर करू शकता। मस्तपैकी तोंडी लावायला चिवची भाजी बनवते मी वरण भातासोबत। बेसन पीठ टाकून या भाजीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। डाळ भात आपला नेहमीचा। का बरं सांडशीचं का होतं? 3 सांडशीमध्ये हात टाकतो। ओ शिट। वा बेटे वा, काय थोडा जास्तच मोठा निघून गेला याच्यापेक्षा। आणि हो, जयश्री ताई म्हणून पण कमेंट आली एका ताईंची। ते म्हणत होते की गार्डनसाठी तू व्हिडिओ बघ बघ, छायाताई म्हणून आहेत त्यांचेवाले। तर कसं आहे ना ताई, मला पण खूप छान असं गार्डन करायचं आहे। मी बघेल, मला आयडिया घ्यायची तर नक्कीच। पण आता असं झालेलं आहे की वेळ पण एवढा पुरत नाही, कारण माझ्या मागे बाकीच्या पण गोष्टी येऊन जातात। जेव्हा मला वेळ राहील तेव्हा हळूहळू मी नक्कीच छान तयार करेल आपलं गार्डनवरचं। आणि अजून एक रिजवाना शेख म्हणून आहेत ताई, त्यांचीवाली तर प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट्स असतात आणि केशवसाठी त्यांचे जास्त कमेंट्स असतात। तर ताई मी केशवला नक्कीच सांगितलं आहे तुमचं की तुम्ही त्याला फ्रेंडशिप डे विश केलेलं आहे असं। आणि अजून एक कमेंट आहे पुष्पा ताईंची। तर ताई योग आला ना तर नक्कीच भेटू आपण। तुम्ही इकडं कधी आले अमळनेरला तर नक्की कॉन्टॅक्ट करा। तर आजची ही रेसिपी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते। आधी तेलामध्ये जिरं राई टाकून घेतलं, त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला, लसूण थोडासा जास्तच लागतो यासाठी, आणि चटणी टाकून घ्यायची आहे, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला। हे मिश्रण आहे ना छान परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये ही आपली रानभाजी जी आहे ना ती धुवून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, कारण तिला माती वगैरे लागलेली असते। आणि त्याच्यानंतर ही भाजी पण तेलामध्ये तिथं मसाल्यामध्ये परतून घ्यायची। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे आणि हे पाणी खूप मस्त छान गरम झालं की त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस आहे गरम होऊ द्यायचं। त्याच्यानंतर मग बेसन पीठ टाकायचे वरतून भरभरून। ही रेसिपी मी पहिल्यांदा केव्हा केली होती माहिती आहे का? जेव्हा मोबाईल टी व्ही काहीच नव्हते, मला वाटतं मी 8वीला असेल, 8वीला किंवा 9वीला असेल, त्यावेळेला पेपरमध्ये ही रेसिपी वाचली होती मी की अशी करतात बुवा ही भाजी असं म्हणून। आणि अशीच भाजी कोथिंबीरची पण करतात, मेथीची पण करतात असं तिथं होतं। तर पेपरमध्ये वाचल्यानंतर मग मी केली होती घरी ट्राय ही रेसिपी। आता आईला आठवण आहे का नाही माहिती नाही मला, पण तेव्हा पहिल्यांदा केली होती मी ट्राय पेपरमध्ये वाचून। म्हणजे पहिल्यापासूनच आवडायचं बुवा मला रेसिपी बनवायला नवीन काहीतरी। इकडे चहा झाला आहे, बाहेर ते दादा ते आलेत ना, आपलं काम जे चालू आहे तिथं त्यांच्यासाठी चहा ठेवला आता। जहाँ नहीं जाना था वही चला रे, उम्र का ये ताना बाना समझना देख रे चाह रे मोंटा रे। आहो मोंटा रे। मला आठवण बी निघालं। आता उकळत्या अशा पाण्यामध्ये ना आपल्याला हे बेसन पीठ असं टाकून घ्यायचे आणि वाफू द्यायचं याला, छान असं वाफू द्यायचं। आता जवळजवळ 10 ते 15 मिनिट। त्याच्यानंतर मग ते पीठ सगळं छान शिजून जातं आणि मग त्याला आपण हटवून घेऊ नंतर। काय झालं? तर पहा आता आपली ही भाजी जी ना चिवची भाजी बेसन पीठ घालून ती तयार आहे। खूप छान लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबत वगैरे ते एकदम भारी लागते। म्हणून मग मी वरण भात केला आहे तरी त्याच्यासोबत मला एक बाजरीची भाकर टाकावीच लागली, कारण यांना खूप जास्त आवडते भाकरी आणि आज ते घरी होते आणि त्या भाजीसोबत त्यांना बाजरीची भाकरच खायची होती।
तर तुम्ही पण ट्राय करून बघा. ह्या दिवसामध्येच ह्या रानभाज्या मिळतात आणि त्यांची वाली त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांची चव घेतलीच पाहिजे. इतर दिवस ते मिळत नाही. जशी की तांदळाची भाजी असते, घोळची भाजी, म्हणजे आमच्या इकडं खानदेशमध्ये ना ह्या भाजीला घोळची भाजी म्हणतात. काही ठिकाणी हिला चिवची भाजी म्हणतात. तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि सध्या काम चालू आहे ना बाहेरचं, त्याच्यामुळे ना घरात पण खूप जास्त धूळ वगैरे येते आणि मला घरी म्हणजे घर वगैरे ना हे क्लीन वगैरे ठेवावं लागतं थोडंसं झाडून वगैरे. त्याच्यामुळे आता आधी करून घेतली क्लिनिंग. आणि परवाच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची अशी पण कमेंट होती की तू मानेसाठीचे व्यायाम का करते म्हणे. मी व्हिडिओमध्ये थोडीशी क्लिप दाखवली होती ना, तर ते याच्यासाठी, कारण मला ना मानेचा भरपूर वेळा त्रास होतो. तर जेव्हा केव्हा माझी मान भरून जाते त्यावेळेला मी तसे व्यायाम करून घेते आणि त्याच्याने लगेच मग आराम पडतो. सगळं काही आवरून झालेलं आहे माझं. आणि पाऊस बघा तुम्ही, आजसुद्धा, आजचा जवळजवळ 5वा-6वा दिवस आहे आमच्या इथे. तर इकडं पण आपण मागच्या दारी ना छान गार्डन केलेलं आहे, पण पावसामुळे ना तिथं थोडीशी म्हणजे जास्त पाऊस पडतो, मग अशी खाली पत्ते वगैरे असं सगळं घाण होतच आहे. आणि पुढचं जे काम चालू आहे तिथल्या ज्या बऱ्याचशा कुंड्या होत्या ना त्या इकडं मागच्या दारी ठेवल्या आपण, आणि त्याच्यामुळे पण थोडीशी अडचण झालेली आहे. ते सगळं एकदाचं पुढचं काम झालं ना त्यानंतरच आपल्याला गार्डनच्या काही गोष्टी करता येणार. तर खरंच मला बनवायचं तर आहे, टेरेस गार्डन छान बनवायचं आहे. तिथं मी भाज्यांसाठी काही बिया पण आणून ठेवलेल्या आहेत, पण ते म्हणजे त्याच्यासाठीच मी ते सगळ्या ग्रीन बॅग्स भरल्या होत्या आणि त्यावरती पण ठेवल्या होत्या. पण मग भरपूर गोष्टींच्या अडचणी येत चालल्या गेल्या आणि मध्येच पार्लरचं काही असतं, मध्येच काही, त्याच्यामुळे. आणि मला अशी व्यवस्थित लावायचं आहे ते, काय माहिती काय सेटिंग करायची आहे. ते केल्यानंतर मग मी नक्कीच ते बनवेल, तेव्हा व्हिडिओज येतीलच तुमच्यासोबत. काय सांगू तुम्हाला, आमच्या केशवची उद्याचा पेपर आहे आणि त्याने आज नोटबुक हरवून टाकली त्याची. तर असं काही नाही की सगळेच मुलं असं टाइम अभ्यास करूनच घेतात. त्यांना पण, यांना पण सांगावंच लागतं, बस रे अभ्यासाला, कर अभ्यास वगैरे असं. मनात आलं तर करून पण घेतात, पण खूपदा सांगावंच लागतं, कर अभ्यास, मला तुझं पाठांतर दे वगैरे असं. म्हणजे घ्यावं लागतं अजून अभ्यास, अजून असं स्वतःच्या मनाने काही करत नाहीत अभ्यास ते. उद्या पेपर आहे केशवचा, 2 पेपर एकाच दिवशी आहेत त्याचे. तर तसं मी आधी घेतलेलं आहे, रिव्हिजन वगैरे सगळं झालेलं आहे. पण तरीसुद्धा आता आज अजून रिव्हिजन करायचं होतं, तर त्याची नोटबुकच हरवून गेली, असं झालं आहे. तर आता त्याला परत चॅप्टर रीड करायला लावते, परत सगळे आन्सर शोधायला लावते, लिहायला लावते आणि मग त्याचा अभ्यास घेते. चहा वगैरे घेऊन झाला सगळ्यांचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये पण गेलो, कारण तिथं आता जे नवीन पार्लर बनतं आहे ना, तर त्याच्यासाठी आम्हाला काही वॉलपेपर किंवा मग काही असं पाहिजे होतं डेकोरेट करण्यासाठीचं. तर ते म्हटलं आतापासून शोधत राहू, जोपर्यंत आपल्याला मनासारखं आवडतं तोपर्यंत मग वेळ पण लागतो. त्याच्यामुळे आम्ही इथं अंमळनेरमधील एका शॉपमध्ये गेलो होतो. तिथं बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिल्या, पण आम्हाला म्हणजे असं काय माहिती मनासारखं आवडलं नाही. जमलं तर आम्ही ब्रिक्स पण बघत होतो, आणि नाहीतर मग असं छान वॉलपेपर किंवा काहीतरी ते आता ठरवू आम्ही. आणि पाहून आलो, पण पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अजून काहीतरी वेगळं बघू, जे सिम्पल, सोबर आणि छान पण दिसेल आणि टिकाऊ पण राहील. तर बघू, आता जेव्हा भेटेल तेव्हा सांगेलच, तुमच्यासोबत शेअर करेल मी. बाकी काही नाही, मग असाच छोटासा व्हिडिओ होता आजचा, आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.